34 वर्षानंतर बदलणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 मसुदा याचा सारांश थोडक्यात आपण वाचन करूयात। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यासाठी स्थापित समिती अध्यक्ष के कस्तुरीरंगन, माजी संचालक इस्रो बेंगळुरू, सदस्य वसुधा कामत, मंजुळ भार्गव, रामशंकर कुरील, टी.व्ही. कट्टीमनी, कृष्णमोहन त्रिपाठी, मजहर आसिफ, एम.के. श्रीधर, सचिव शकिला टी. शमसू। मसुदा समितीचे सदस्य मंजुळ भार्गव, ए. रामचंद्रन, अनुराग बेहर, लीना चांद्रन वाडिया। दूरदृष्टी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 भारताला केंद्रस्थानी मानून अशा शिक्षण प्रणालीची कल्पना करते जी सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करून आपल्या राष्ट्राला सातत्याने न्याय्य व चैतन्यमय ज्ञानी समाजामध्ये परिवर्तित करण्याची थेट योगदान देते। धोरणाचा आढावा, महत्त्वाचे मुद्दे। 1. शालेय शिक्षण। प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षण। प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षण सदर धोरण प्रारंभिक वर्षाच्या महत्त्वावर भर देते आणि 2025 सालापर्यंत 3 ते 6 वयोगटातील सर्व मुलांना प्रारंभिक बाल्यावस्थेतील दर्जेदार शिक्षण, निगा व शिक्षण दिले जात असल्याची दक्षता घेणे हे या धोरणाचे उद्दिष्टे आहे। याकरिता गुंतवणुकीमध्ये लाक्षणिक वाढ करून नवनवीन उपक्रम राबविण्याचे या धोरणाच्या उद्दिष्टामध्ये समावेश आहे। पायाभूत साक्षरता व अंकज्ञान। इयत्ता 1ली ते 5वी मध्ये प्रारंभिक भाषा व गणित यांच्याकडे विशेष ध्यान पुरविले जाईल। सन 2025 पर्यंत इयत्ता 5वी व त्यापुढील इयत्तेतील प्रत्येक विद्यार्थ्यास पायाभूत साक्षरता व अंकज्ञान आत्मसात होत असल्याची दक्षता घेणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे। अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र। शालेय शिक्षणासाठी 5+3+3+4 रचनेवर आधारित बौद्धिक विकास व अध्ययनाच्या तत्वांवर आधारित एक अभिनव विकासात्मकदृष्ट्या योग्य अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र रचना विकसित करण्यात आली आहे। शाळांमध्ये विज्ञान, समाजशास्त्र, कला, भाषा, क्रीडा, गणित इत्यादी सर्व विषयांवर समान भर देताना व्यावसायिक म्हणजेच पेशाविषयक व शैक्षणिक शाखांचे एकीकरण करण्यात येईल। वैश्विक प्रवेश। सन 2030 पर्यंत विविध उपाययोजनांच्या माध्यमातून सर्व शालेय शिक्षणामध्ये 100% ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजेच एकूण विद्यार्थ्यांपैकी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणोत्तर आत्मसात करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे। न्याय्य व सर्वसमावेशक शिक्षण। जन्म व कौटुंबिक पार्श्वभूमी यांच्याशी निगडीत परिस्थितीमुळे कोणतेही मूल शिकण्याच्या व प्रगतीच्या एकाही संधीला मुकणार नाही याची हमी देण्यासाठी या धोरणामध्ये अनेक नियोजित उपाययोजना अंतर्भूत आहेत। यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विशेष शिक्षण झोन देखील उभारण्यात येतील। शिक्षकांची नेमणूक अतिशय मध्यम व पारदर्शक प्रक्रियेद्वारे करण्यात येईल। शिक्षकांना गुणवत्तेच्या निकषानुसार बढती देण्यात येईल। कामगिरीचे बहुस्रोतांवर आधारित नियमित मूल्यांकन करण्यात येईल आणि शैक्षणिक प्रशासक किंवा शिक्षकांचे शिक्षक होण्यासाठी श्रेणी प्रगमनाचे प्रोग्रेशन मार्ग उपलब्ध असतील। शालेय अनुशासन। शाळांची व्यवस्था व आयोजन शालेय संकुलांमध्ये, शालेय संकुल म्हणजे 10 ते 20 शासकीय शाळांचा समूह करण्यात येईल। अनुशासन व प्रशासन यांचे हे मूलभूत एकक असेल। याद्वारे सक्षम व्यावसायिक शिक्षक समुदायासोबत पायाभूत सुविधा
म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, शैक्षणिक सुविधा उदाहरणार्थ ग्रंथालये व मनुष्यबळ उदाहरणार्थ कला व संगीत शिक्षक, अशा सर्व प्रकारच्या साधनांची उपलब्धता होत असल्याची दक्षता घेता येईल. शालेय नियमन. स्वारस्य संघर्ष टाळण्याहेतू शाळांचे विनियमन व प्रचालन स्वतंत्र समित्यांकरवी करण्यात येईल. धोरण निर्मिती, विनियमन, रेग्युलेशन, प्रचालन, ऑपरेशन्स व शैक्षणिक बाबींकरता सुस्पष्ट व स्वतंत्र प्रणाली अस्तित्वात असतील. उच्च शिक्षण. नवीन संरचना, आर्किटेक्चर, विशाल सर्वसाधन समृद्ध चैतन्यमय बहुविध शाखांनी सुसज्ज संस्थांद्वारे उच्च शिक्षणासाठी नवीन दूरदृष्टी व संरचना आर्किटेक्चर परिकल्पित करण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेली 800 विद्यापीठे व 40,000 महाविद्यालये सुमारे 15,000 उत्कृष्ट संस्थांमध्ये संकलित करण्यात येईल. उदारमतवादी शिक्षण, विज्ञान, कला, मानवतावाद, गणित व व्यावसायिक क्षेत्रांचा एकात्मिक व सखोल अनुभव मिळण्याच्या उद्देशाने पदवीपूर्व म्हणजे अंडरग्रॅज्युएट स्तरावरील व्यापक स्वरूपाचे उदारमतवादी कला शिक्षण अंमलात आणण्यात येईल. यामध्ये कल्पनाविलासी व लवचिक अभ्यासक्रमाची रचना, अभ्यासाचे कल्पक संयोजन, व्यावसायिक शिक्षणाचे एकीकरण आणि बहुविध प्रवेश प्रस्थान बिंदू एंट्री एक्झिट पॉईंट्स असतील. अनुशासन. संस्थांचे अनुशासन शैक्षणिक, प्रशासकीय व आर्थिक स्वायत्ततेवर आधारित असेल. प्रत्येक उच्च शिक्षण संस्था एका स्वतंत्र मंडळाकडून प्रशासित असेल. विनियमन. आर्थिक विश्वसनीयता साध्य करण्यासाठी संस्थांचे विनियमन सुसूत्रित पण कडक पद्धतीचे असेल आणि स्वारस्य संघर्ष टाळणे हेतू जनहितार्थ उद्देशाने करावयाची शाळांची प्रमाणित उभारणी, वित्तपुरवठा, प्रमाणन, ॲक्रेडिटेशन व विनियमन स्वतंत्र समित्यांकरवी करण्यात येईल. शिक्षक सज्जता कार्यक्रम अतिशय कसून घेण्यात येईल आणि सदर कार्यक्रम चैतन्यमय बहुविध शाखांनी सुसज्ज असलेल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये राबविण्यात येतील. बहुविध शाखांनी सुसज्ज असलेल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये स्तरानुसार विषयावर राबविण्यात येणारा व एकीकरण केलेला 4 वर्षांचा बॅचलर ऑफ एज्युकेशन हा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी संपादित करणे हा शिक्षक होण्याचा प्रमुख मार्ग असेल. दुय्यम दर्जाच्या व अकार्यक्षम शिक्षक आणि शिक्षण संस्था बंद करण्यात येतील. पेशाविषयक शिक्षण. सर्व प्रकारचे पेशाविषयक व्यावसायिक शिक्षण उच्च शिक्षण प्रणालीचा अविभाज्य घटक असेल. स्वतंत्र तांत्रिक विद्यापीठे, आरोग्यशास्त्र विद्यापीठे, विधी व कृषी विद्यापीठे किंवा या क्षेत्रातील किंवा तत्सम इतर क्षेत्रातील संस्था बंद करण्यात येतील. व्यावसायिक शिक्षण. व्यावसायिक शिक्षण सर्व प्रकारच्या शिक्षणाचा अविभाज्य घटक असेल. सन 2025 पर्यंत सर्व शिकाऊ विद्यार्थ्यांपैकी किमान 50% विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा लाभ मिळावा हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशन. संपूर्ण देशभर संशोधन व नवकल्पना या गोष्टींचा प्रसार वेगाने व्हावा या हेतूने नवीन संस्थेची स्थापना करण्यात येईल. 7. शिक्षणामध्ये तंत्रज्ञान. वर्गातील शिक्षण प्रक्रिया सुधारण्यासाठी, शिक्षकांच्या व्यावसायिक विकासात सहाय्य करण्यासाठी, वंचित गटांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या संधी वाढविण्यासाठी आणि शैक्षणिक नियोजन, प्रशासन व व्यवस्थापन सुसूत्रबद्ध करण्यासाठी शिक्षणाच्या सर्व स्तरांवर योग्य पद्धतीने तंत्रज्ञान समाविष्ट करणे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. प्रौढ शिक्षण. युवकांमध्ये व प्रौढांमध्ये 100% साक्षरता साध्य करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. भारतीय भाषांना चालना. हे धोरण सर्व भारतीय भाषांचे संवर्धन, वृद्धी, चैतन्याबाधित राहील हे सुनिश्चित करेल. शिक्षणासाठी वित्तपुरवठा. सार्वजनिक शिक्षणाचा विस्तार व पुनरुज्जीवन करण्यास्तव मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक क्षेत्रांमधून गुंतवणूक करण्यात येईल. राष्ट्रीय शिक्षण आयोग. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण आयोग किंवा नॅशनल एज्युकेशन कमिशनची स्थापना करण्यात येईल. हा आयोग भारतातील शैक्षणिक दूरदृष्टीचा परिरक्षक कस्टोडियन असेल. धोरणाचा तपशील. महत्त्वाचे. प्रारंभिक बाल्यावस्था. 1. प्रारंभिक बाल्यावस्था, निगा व शिक्षण यांचे सबलीकरण. उद्देश. सन 2025 पर्यंत 3 ते 6 वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत, सुरक्षित, उच्च दर्जायुक्त, विकासात्मकदृष्ट्या योग्य निगा व शिक्षण प्रदान करणे. सदर धोरण मुलांच्या जीवनातील प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षणाच्या महत्त्वावर
आणि या शिक्षणामुळे व्यक्तीला संपूर्ण आयुष्यभर होणाऱ्या चिरंतन फायद्यांवर भर देते. स्थानिक गरजा, भौगोलिकता व विद्यमान पायाभूत सुविधा यांबाबत बहुआयामी दृष्टिकोन ठेवल्यास प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचा महत्त्वपूर्ण विस्तार आणि सबलीकरण होईल. विशेषतः सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित असलेले जिल्हे, ठिकाणे यांच्याकडे विशेष लक्ष पुरविले जाईल आणि त्यांना प्राधान्य दिले जाईल. दर्जा व निष्पत्ती यांची योग्य देखरेख करण्यासाठी प्रक्रिया अस्तित्वात आणण्यात येईल. शिक्षक व पालक या दोघांच्या दृष्टीने विचार करून प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षणासाठी अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र यांचा आराखडा विकसित करण्यात येईल. या आराखड्यामध्ये 0 ते 3 वयोगटातील मुलांना योग्य आकलनात्मक उत्तेजना देण्यासाठी पूरक मार्गदर्शक सूचना व 3 ते 8 वयोगटातील मुलांसाठी पूरक शैक्षणिक मार्गदर्शक सूचना यांचा समावेश असेल. स्तरानुसार प्रशिक्षण, मार्गदर्शन, मेंटोरिंग आणि निरंतर व्यावसायिक विकास व कारकीर्द आराखडा, करिअर मॅपिंग यांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. याकरिता प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षणामध्ये अध्ययन, सुलभ वातावरण निर्मिती व उच्च दर्जेदार शिक्षकांचे व्यावसायिकीकरण करण्यात येईल. सध्याच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय करण्यात येईल आणि प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षणाचे सर्व पैलू व घटक शिक्षण मंत्रालयाच्या कार्यकक्षेत येतील. परिणामतः प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षण उर्वरित शालेय शिक्षणाशी जोडण्यात येईल. संबंधित हस्तांतरण आराखड्यास ट्रान्झिशन प्लॅन शिक्षण मंत्रालय, महिला व बाल विकास मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याकडून सन 2019 पर्यंत संयुक्तरित्या अंतिम स्वरूप देण्यात येईल. संबंधित नियमांचे अनुपालन होत असल्याची हमी मिळण्यासाठी सर्व शालेय पूर्व शिक्षण प्रदान करणाऱ्या खाजगी, शासकीय व धर्मदायी संस्थांकरिता प्रभावी दर्जेदार विनियमन किंवा प्रमाणन एक्रिडिटेशन प्रणाली निर्माण करण्यात येईल. आपल्या मुलांच्या शैक्षणिक गरजांना सक्रियपणे सहाय्य करणे हेतू पालकांना सक्षम करण्यासाठी व्यापक पुरस्कार, ॲडव्होकसी व उपलब्ध माहितीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करून सहभागी भागधारकांकडून स्टेकहोल्डर मागण्या निर्माण करण्यात येतील. 3 ते 6 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीचे दर्जेदार शिक्षण उपलब्ध होत असल्याची दक्षता घेण्यासाठी शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 दी राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 चा विस्तार करण्यात येईल. सर्व मुलांना पायाभूत साक्षरता व अंकज्ञान आत्मसात होत असल्याची दक्षता. उद्देश सन 2025 पर्यंत इयत्ता 5वी व त्यापुढील इयत्तेतील प्रत्येक विद्यार्थ्यास पायाभूत साक्षरता व अंकज्ञान आत्मसात होणे. हे धोरण प्रारंभिक भाषा व गणित यांच्याशी निगडीत गंभीर अध्ययन समस्या जाणते आणि त्यांच्या निवारणास सर्वोच्च प्राधान्य प्रदान करते. पोषण व अध्ययन एकमेकांशी घनिष्ठपणे संबंधित आहेत. मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचा विस्तार करण्यात येईल. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना पोषक नाश्ता व मध्यान्ह भोजन या दोन्ही गोष्टी पुरवण्यात येतील. मुलांना सदैव दर्जेदार अन्न पुरवण्यात यावे याकरिता कार्यक्रमावरील खर्च, तत्कालीन अन्न खर्च व महागाई यांच्याशी जोडण्यात येईल. इयत्ता 1ली ते 5वी मध्ये प्रारंभिक भाषा व गणित यांच्याकडे विशेष ध्यान पुरविले जाईल. इयत्ता 1ली ते 5वी मधील विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व अंकज्ञान आत्मसात व्हावे यासाठी व त्याच्यासोबत मूल्यमापन व दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सशक्त प्रणाली उभी करण्यावर वाढीव लक्ष केंद्रित करण्यात येईल. राष्ट्रीय शिक्षक पोर्टलवर भाषा व गणित साहित्य यांचा राष्ट्रीय स्तरावरील संग्रह रिपॉझिटरी उपलब्ध असेल. शिक्षकांना शिकवताना सोयीस्कर व्हावे याकरिता उपयुक्त तांत्रिक साहित्य व साहित्य पुरवण्याची चाचणी घेण्यात येईल आणि वाचन व संवाद यांची सवय व संस्कृतीची बांधणी करण्याच्या हेतूने सार्वजनिक शालेय ग्रंथालयांचा विस्तार करण्यात येईल. इयत्ता 1ली मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी 3 महिन्यांचा कालावधी असलेला शालेय पूर्वतयारी अभ्यास आयोजित करण्यात येईल. पायाभूत साक्षरता व अंकज्ञान यावर नव्याने भर देण्याच्या उद्देशाने शिक्षक शिक्षणाची पुनर्रचना करण्यात येईल.
सहयोगी शिक्षकांसाठी राष्ट्रीय शिक्षक कार्यक्रम व समुदायातील आरेखन निर्देशकांसाठी दोष निवारक निर्देशन सहाय्य कार्यक्रम रिमेडियल इन्स्ट्रक्शन एड्स प्रोग्राम सुरू करण्यात येईल। प्रत्येक शालेय स्तरावर विद्यार्थी शिक्षक यांचे गुणोत्तर 30:1 असे राहील याची खात्री देण्यात येईल। समाजसेवक व समुपदेशक सर्व मुलांचे मानसिक आरोग्य अबाधित राखणे, मुले शाळा सोडून न जाणे, पालकांचा सहभाग व स्थानिक समुदायांची जमवाजमव करण्याची खात्री देतील। तसेच पायाभूत साक्षरता व अंकज्ञान संबंधित धोरणाची उद्दिष्टे पार पाडण्यासाठी स्वयंसेवकांचा उपयोग करण्यात येईल। सर्व स्तरावरील शिक्षणामध्ये सर्वांना वैश्विक प्रवेश व त्यांना शिक्षण प्रवाहात टिकून ठेवणे। उद्देश सन 2030 पर्यंत 3 ते 18 वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीच्या दर्जेदार शालेय शिक्षणास प्रवेश मिळवून शिक्षणामध्ये त्यांचा सहभाग होणे। मुलांचा शाळेमध्ये होणारा प्रवेश वाढत असला तरी यथावकाश मुलांची शाळेतून होणारी गळती आपल्याला थांबविता येत नसल्याबद्दल हे धोरण चिंता व्यक्त करते। सन 2030 पर्यंत विविध उपाययोजनांच्या माध्यमातून शालेय पूर्व काळापासून ते माध्यमिक शिक्षणापर्यंत 100% ग्रॉस एनरोलमेंट रेशो साध्य करावायचा आहे। शाळेतील मुलांच्या भरतीच्या संख्येत वाढ करणे, ज्या ठिकाणी शालेय सेवा आजवर देता आलेली नाही किंवा कमी प्रमाणात उपलब्ध आहेत अशा ठिकाणी नवीन सुविधा विकसित करणे आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेषतः मुलींसाठी संपूर्ण सुरक्षेची हमी देऊन शाळेत ये जा करण्यासाठी दळणवळण सेवा व वसतिगृहाची सेवा आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देणे अशा उपाययोजनांमधून शालेय प्रवेशाची दरी कमी करण्याचा मानस आहे। शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलांच्या दैनंदिन उपस्थितीचा व अध्ययनाच्या निष्पत्तीचा आढावा घेणे, तसेच शिक्षक, समाजसेवक व स्वयंसेवक यांच्यामार्फत शाळेतून गळती होणाऱ्या व शाळेत न येणाऱ्या मुलांच्या संख्येवर पाळत ठेवणे आणि शाळेबाहेरील पौगंड अवस्थेतील मुलांसाठी कार्यक्रम राबवून मुलांच्या शालेय शिक्षणातील सहभाग व अध्ययन वाढविले जाईल। औपचारिक व अनौपचारिक शैक्षणिक माध्यमांतून अध्ययनाचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध करून दिले जातील आणि सोबतच खुले शालेय शिक्षण, ओपन स्कूलिंग व दूरवरून शालेय शिक्षण, डिस्टन्स स्कूलिंग व तंत्रज्ञान मंच वापरण्याची साधने यांचे सबलीकरण करण्यात येईल। जर आरोग्यविषयक कारणास्तव विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू शकत नसतील तर त्यांना त्वरित शाळेत रुजू होण्यास आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्यात येतील। त्यामध्ये शाळेत आरोग्यसेवकांची नेमणूक करणे, तसेच याविषयी विद्यार्थी, पालक व व्यापक प्रमाणात समाजामध्ये जनजागृती करणे आणि त्यांना योग्य आरोग्य सेवांशी संपर्क करून देणे या बाबींचा समावेश होतो। शिक्षणाचा अधिकार अधिनियमाच्या अनुपालनाच्या आवश्यक बाबी व अटी शिथिल करण्यात येतील आणि त्याचसोबत शारीरिक व मानसिक सुरक्षा, प्रवेश व समावेश, नफाविरहित तत्वांवर शाळांचे प्रचालन आणि अध्ययनाच्या निष्पत्तींची किमान मानके याबाबत खातरजमा करण्यात येईल। यामुळे स्थानिक पातळीवर गरजेनुसार बदल करून पर्यायी विकल्प उपलब्ध करून शासकीय व गैर शासकीय संस्थांसाठी शाळा सुरू करणे सुलभ केले जाईल। शिक्षणाचा अधिकार अधिनियमाचा विस्तार करून शालेय पूर्व शिक्षणापासून इयत्ता 12वी पर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल। शालेय शिक्षणासाठी अभिनव अभ्यासक्रम अध्यापन शास्त्र रचना। शालेय शिक्षणासाठी अभिनव अभ्यासक्रम व अध्यापन शास्त्र रचना या घटकाचा उद्देश कोकमपट्टीद्वारे करण्यात येणारे अध्ययन कमी करून त्याऐवजी सर्वांगीण विकास आणि शोधक विचार क्षमता, सर्जनशीलता, शास्त्रीय मनन, सुसंवाद, परस्पर सहकार्य, बहुभाषिकता, समस्या निवारण, नीती तत्वे, सामाजिक बांधिलकी व अंकीय साक्षरता अशा 21व्या शतकातील अभिनव कौशल्यांवर आधारित अध्ययनाला चालना देण्यासाठी सन 2022 पर्यंत अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र यामध्ये आमूलाग्र बदल करणे। सध्याच्या शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र अध्ययनार्थींच्या विकसनाच्या विविध टप्प्यांवर त्यांच्या गरजा व कल यांच्याशी सुसंगत होण्यासाठी अभ्यासक्रमाची व अध्यापनशास्त्राची पुनर्रचना करण्यात येईल। त्यामुळे सध्याच्या शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र यांची रचना व शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाचा आराखडा 5+3+3+4 मांडणीनुसार बनविला जाईल। पायाभूत स्तर, वय,
3 ते 8 वर्ष. शीघ्र बौद्धिक विकास, खेळ व शोधनावर आधारित अध्ययन. दुसरा स्तर आहे तयारीचा स्तर. वय 8 ते 11 वर्ष. खेळ व शोधन यांच्यावर आधारित बांधणी रचनात्मक अध्ययनाकडे संक्रमणाची सुरुवात. मधील स्तर वय 11 ते 14 वर्ष. विषयांमधील संकल्पना शिकणे, पौगंडावस्थेतील वाटचालीस सुरुवात. दुसरा स्तर वय 14 ते 18 वर्ष. उदरनिर्वाह व उच्च शिक्षण यासाठी तयारी, युवा प्रौढत्वाकडे संक्रमण. दुसऱ्या स्तरामध्ये 4 वर्षाचा बहुशाखीय अभ्यासक्रम असेल आणि त्यामध्ये विषयातील खोली, शोधक विचारक्षमता, जीवनातील महत्त्वाकांक्षाकडे ध्यान देण्याची क्षमता विकसित केली जाईल आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विषय निवडीस वाव असेल. सर्वांगीण अध्ययनार्थी विकसित करण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षणाचे साहित्य व प्रक्रिया यांची पुनर्रचना करण्यात येईल. अभ्यास व अधिक खोलवर अभ्यास व्हावा व प्रायोगिक अध्ययन अधिक प्रमाणात व्हावे यासाठी अभ्यासक्रमाचा भार थोडासा कमी करून तो महत्त्वाच्या संकल्पना व आवश्यक कल्पना यांच्या पुरताच मर्यादित ठेवण्यात येईल. भाषा, शास्त्रीय मनन, सौंदर्यशास्त्र व कला यांची जाण, सुसंवाद, नैतिक कारणमीमांसा, अंकीय साक्षरता, भारताविषयी ज्ञान, स्थानीय समुदाय, देश व जगाला भेडसावत असलेल्या गंभीर व महत्त्वाच्या समस्यांचे ज्ञान यामध्ये प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. अभ्यासक्रम लवचिक असेल, ज्यामध्ये अभ्यासक्रमाअंतर्गत सह अभ्यासक्रम किंवा अभ्यासक्रम बाह्य असा किंवा कला व विज्ञान असा किंवा व्यावसायिक व शैक्षणिक असा स्पष्ट भेद नसेल. यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या शालेय स्तरादरम्यान विषय बदलण्याची संधी व पर्याय उपलब्ध असतील. किमान इयत्ता 5वी पर्यंत किंवा शक्यतो इयत्ता 8वी पर्यंत शिक्षण स्थानिक भाषेत, मातृभाषेत असेल आणि गरजेनुसार लवचिक भाषा, द्विभाषा दृष्टिकोन अंमलात आणण्यात येईल. गरजेनुसार व शक्य असेल तिथं उच्च दर्जाची पाठ्यपुस्तके स्थानिक भाषेत उपलब्ध करून देण्यात येतील आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य विकसित करण्यात येईल. संपूर्ण देशभरातून त्रिभाषीय सूत्र हिरिरीने राबविण्यात येईल. भाषा शिक्षक विकसित करून त्यांची नेमणूक करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येतील. इयत्ता 6वी ते 8वी दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य व कलाकुसर याविषयी संपूर्ण एका वर्षाची सर्वे कोर्स करावा लागेल. यामुळे शालेय शिक्षणादरम्यानच मुलांना व्यावसायिक क्षेत्राचा अनुभव मिळण्यास सुरुवात होईल. इयत्ता 9वी ते 12वीमधील मुलांना पारंपरिक शैक्षणिक विषयांसोबतच व्यावसायिक विषयांची निवड करण्याची संधी असेल. याबाबत मुलांना दोन्ही प्रकारचे अभ्यासक्रम मिश्र पद्धतीने निवडण्याची मुभा असेल. सन 2020च्या समाप्तीपर्यंत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याची पुनर्रचना करून त्यामध्ये सुधारणा करून तो सर्व प्रांतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. नवीन पाठ्यपुस्तके विकसित करण्यात येतील आणि त्यांची उच्च दर्जाची भाषांतरे निर्माण करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या विकासाला सहाय्य होईल अशा प्रकारे मूल्यमापनामध्ये आमूलाग्र बदल करण्यात येतील. बोर्डाच्या परीक्षांसह सर्व परीक्षा मुलांच्या मूळ संकल्पना व कौशल्य आणि त्यासोबत उच्चस्तरीय क्षमता तपासतील. सन 2025 पर्यंत मध्यस्तरीय व त्यावरील सर्व शालेय शिक्षणाचे मूल्यमापन अनुकूलक संगणकी चाचणी ॲडॉप्टिव्ह कम्प्युटराइज्ड टेस्टिंग पद्धतीने करण्यात येईल. सन 2020-21 पासून पुढे वर्षभरात शाळांमधून विविध बुद्धिमापन चाचण्या व निरनिराळ्या विषयांच्या चाचण्या घेण्यात येतील आणि स्वायत्त राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून या चाचण्यांचे प्रशासन करण्यात येईल. विद्यार्थ्यांमधील असामान्य प्रावीण्य व स्वारस्य शोधण्यात येतील आणि शाळा ते जिल्हास्तरीय संस्था, निवासी वासंतिक कार्यक्रम, ऑलिम्पियाड्स व स्पर्धा यांच्यामार्फत विषयावर प्रकल्पवार पद्धतीने त्यांचे विकसन करण्यात येईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 मसुदा. 5. शिक्षक बदलाचे प्रणेते. उद्देश शालेय शिक्षणातील सर्व स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांना व्यासंगी, उत्स्फूर्त, उच्च शिक्षित, व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षित आणि सुसज्ज शिक्षकांकडून शिकवले जाईल याची दक्षता घेणे. या धोरणानुसार शिक्षक समाजातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती आहेत आणि भविष्यातील अपेक्षित बदलाचे प्रणेते आहेत.
दर्जेदार शिक्षण देण्यासाठी करण्यात येणारे कोणत्याही प्रयत्नाचे यश शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. वंचित ग्रामीण व आदिवासी भागातील हुशार विद्यार्थ्यांना 4 वर्षांची एकीकृत केलेला B.Ed अभ्यासक्रम घेता यावा, याकरिता त्यांच्यासाठी गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल. काही बाबतीत त्यांना त्यांच्या स्थानिक भागात रोजगाराची हमी देण्यात येईल. विशेषतः विद्यार्थिनींवर खास लक्ष केंद्रित करण्यात येईल. सर्व शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती सर्वसमावेशक शिक्षक आवश्यकता नियोजन यावर आधारित कडक व नियमबद्ध प्रक्रियेतून केली जाईल. अशा निवडीदरम्यान उमेदवारांमध्ये वैविध्य राखण्यासोबत स्थानिक शिक्षकांना व स्थानिक भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. यातील पहिली पायरी असेल पुनर्रचना करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता चाचणीमध्ये टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण होणे, त्यानंतर मुलाखत घेतली जाऊन सोबतच अध्यापनाचे प्रात्यक्षिकही सादर करावे लागेल. हल्ली अनेक राज्यांमध्ये करण्यात येते त्यानुसार शिक्षकांची नियुक्ती जिल्हा स्तरावर करण्यात येऊन त्यांची नेमणूक शालेय संकुलामध्ये करण्यात येईल. अशा शिक्षकांच्या सेवेची कालमर्यादा निश्चित स्वरूपाची असेल आणि तंत्रज्ञानावर आधारित पारदर्शक प्रणालीनुसार नियमाप्रमाणे त्यांच्या बदल्या करण्यात येतील. ग्रामीण भागात शिकविण्यास प्रोत्साहित करण्याहेतू शिक्षकांना आर्थिक व इतर पद्धतींचा लाभ देण्यात येतील. सन 2022 पर्यंत देशभरातून शिक्षक सेवक किंवा पॅरा टीचर्स अपात्र कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्याची प्रक्रिया बंद करण्यात येईल. निरंतर शिक्षक व्यावसायिक विकास अतिशय लवचिक व विभागवार रचना केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यामध्ये स्वतःला काय शिकायचे आहे आणि कशा प्रकारे शिकायचे आहे हे शिक्षक ठरवू व निवडू शकतील. शिक्षकपदी नव्याने काम करावयास सुरुवात केलेल्या उमेदवारांसाठी खास ओळख सत्र इंडक्शन आयोजित करण्यात येईल व त्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्याच्या प्रक्रिया अस्तित्वात आणल्या जातील. पसंतीनुसार व्यावसायिक विकास करता यावा व प्रत्येक शिक्षकाच्या व्यावसायिक कारकिर्दीच्या आलेखाचे मूल्यांकन करता यावे यासाठी सर्व राज्यांनी तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली अस्तित्वात आणावी. याचा अभ्यासक्रम ठरविण्याची कोणतीही मध्यवर्ती पद्धती नसेल, तसेच कॅस्केड मॉडेल पद्धतीचे प्रशिक्षण नसेल आणि कडक नियम देखील नसतील. अशा कार्यक्रमामध्ये प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक काळजीपूर्वक निवडले जातील. त्यांना प्रभावीपणे प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांच्या भूमिकेमध्ये यासाठी कालावधी असेल. शिक्षकांच्या कार्याचे सुलभीकरण होण्यास्तव अपेक्षित विद्यार्थी. शिक्षकांच्या कार्याचे सुलभीकरण होण्यास्तव अपेक्षित विद्यार्थी शिक्षक गुणोत्तरासोबतच पुरेशा पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा व अध्ययन साहित्य पुरवले जाईल. सर्व विद्यार्थी योग्य अध्ययन करीत आहेत की नाही याबाबत शिक्षकांना खातरजमा करता यावी म्हणून सर्व स्तरांवर दोष निवारक कार्यक्रम रिमेडियल प्रोग्राम्स निर्माण करण्यात येतील. शालेय कामकाजाच्या वेळेत शिक्षकांच्या अध्यापन कार्यात कोणत्याही स्वरूपात व्यत्यय येता कामा नये. उदाहरणार्थ मध्यान्ह भोजन बनविणे, शाळेसाठी साहित्य जमविणे इत्यादी. उलटपक्षी निष्कारण किंवा रजा मंजूर नसताना शाळेतून अनुपस्थित राहिल्यास शिक्षकांना जबाबदार धरण्यात येईल. प्रत्येक मुख्याध्यापक आणि किंवा शाळेचे प्राचार्य सदृढ शालेय विकास प्रक्रिया व सहाय्यक शालेय संस्कृती निर्माण करण्यास जबाबदार असतील. अशा प्रकारची संस्कृती शाळेमध्ये रुजण्यास सहाय्य व्हावे यास्तव शालेय व्यवस्थापन समितीस समजावून सांगण्यात येईल आणि शालेय शिक्षण संचालनालयातील अधिकारी याबाबत समितीच्या सदस्यांना उपयुक्त माहिती किंवा प्रशिक्षण देतील. सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवाहामध्ये समावेश होण्यास्तव शिक्षकांसाठी व शिक्षकांच्या प्रशिक्षकांसाठी भारतीय भाषांमधील उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती करण्यास प्राधान्य देण्यात येईल. सर्व विद्यमान शैक्षणिक सहाय्य संस्थांचे सबलीकरण करण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन करून शैक्षणिक सहाय्य संस्थांचे पुनरुज्जीवन करण्यास प्राधान्य देण्यात येईल. अध्यापन कार्याची किमान विशिष्ट वर्षे पूर्ण केल्यानंतर त्या अनुभवाच्या जोरावर शिक्षक शैक्षणिक प्रशासन किंवा शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यात योगदान देऊ शकतील. दूरगामी विचार करता सर्व शैक्षणिक प्रशासकीय पदे केवळ उत्तम शिक्षक असणाऱ्या व प्रशासनामध्ये रस असणाऱ्या उमेदवारांसाठीच राखीव ठेवण्यात येतील. देशातील प्रत्येक मुलासाठी न्याय्य व सर्वसमावेशक शिक्षण. जन्म व कौटुंबिक पार्श्वभूमी यांच्याशी निगडीत परिस्थितीमुळे भारतातील एकही मूल शिकण्याच्या व प्रगतीच्या कोणत्याही संधीला मुकू नये आणि भारतातील सर्व मुलांना लाभदायक ठरेल अशा प्रकारची शिक्षण प्रणाली घडविणे या धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्टे आहे. उद्देश सर्व मुलांना अध्ययनाच्या व उत्कर्षाच्या समान संधी मिळाव्यात
आणि सन 2030 पर्यंत सर्व लिंगाच्या व सामाजिक वर्गवारीच्या सहभागामध्ये व अध्ययनाच्या निष्पत्तीमध्ये असमानता असावी या उद्देशाने एक सर्वसमावेशक व न्याय्य शिक्षण प्रणाली अस्तित्वात आणणे. कमी प्रतिनिधित्व असणाऱ्या गटांमधील किंवा वंचित मुलांच्या बाबतीत प्रारंभिक बाल्यावस्था शिक्षण पायाभूत साक्षरता व अंकज्ञान, शालेय उपलब्धता, शालेय प्रवेश व उपस्थिती यांच्याशी निगडीत असलेल्या धोरणांतील कृतींकडे विशेष लक्ष व सहाय्य पुरविले जाईल. देशभरातून वंचित प्रदेशांमध्ये विशेष शिक्षण झोन्स उभारण्यात येतील. स्पष्ट सामाजिक विकास व सामाजिक आर्थिक निदर्शक इंडिकेटर यांच्या आधारे राज्यांमध्ये अशा प्रकारचे झोन्स घोषित करण्यासाठी राज्य शासनात प्रोत्साहित करण्यात येतील. तसेच राज्य शासनाने खर्च केलेल्या प्रत्येक रुपयास केंद्र शासन 2:1 गुणोत्तरानुसार आर्थिक सहाय्य पुरवेल. कमी प्रतिनिधित्व असलेल्या गटांच्या किंवा वंचित गटांच्या समावेशाबद्दल सदर धोरणामध्ये नमूद केल्यानुसार या झोन्सची नियोजित पद्धतीने कृती करणे आणि त्याबाबत केंद्र शासन व राज्य शासन यांनी संयुक्तरित्या कसून देखरेख करणे ही महत्त्वपूर्ण कल्पना असेल. या धोरणातील काही ठराविक उपक्रम पुढील प्रमाणे आहेत. शिक्षकांना वारंवार प्रशिक्षण देऊन त्यांचे ज्ञान व कौशल्य अद्ययावत ठेवणे. शैक्षणिकदृष्ट्या कमी प्रतिनिधित्व असलेल्या गटांमध्ये किंवा वंचित गटांमधील शिक्षकांच्या भरतीसाठी पर्यायी मार्ग खुले करणे. ज्या शाळांमध्ये शैक्षणिकदृष्ट्या कमी प्रतिनिधित्व असलेल्या गटांमधील किंवा वंचित गटांमधील अध्ययनार्थींचे प्रमाण अधिक आहे तिथे विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर 25:1 पेक्षा अधिक नसेल याची दक्षता घेणे. छळ, धमक्या व लिंग आधारित हिंसा याविषयी उपाययोजना करणारी यंत्रणा स्थापित करून सर्वसमावेशक शालेय वातावरण निर्माण करणे. बहिष्कार टाकण्याची कृती बंद पाडणे. सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमांमध्ये सुधारणा करणे. राष्ट्रीय शैक्षणिक माहिती संग्रहांमध्ये नॅशनल रिपॉझिटरी ऑफ एज्युकेशनल डेटा प्रत्येक विद्यार्थ्यांची संपूर्ण अद्ययावत माहिती जतन करण्यात येतील. केंद्रीय शैक्षणिक सांख्यिकी विभागाकडून सेंट्रल एज्युकेशनल स्टॅटिस्टिक्स डिव्हिजन सदर माहितीचे विश्लेषण करण्यात येईल. शिष्यवृत्त्या कमी प्रतिनिधित्व असलेल्या गटांमध्ये किंवा वंचित गटांमधील विद्यार्थ्यांसाठी साधने व सुविधा विकसित करणे. सर्वसमावेशनासाठी आणि जिल्हे व संस्थांमध्ये प्रवेशासाठी विशेष आर्थिक सहाय्य व आधार देणे अशा विधायक उपक्रमांकरता खास निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रीय नीतीमार्फत वैयक्तिक विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य या धोरणातून देण्यात येत आहे. सहाय्याच्या पर्यायी मार्गांमध्ये राष्ट्रीय अध्यापन कार्यक्रमामध्ये व दोष निवारक सूचना व साधक कार्यक्रमांमध्ये भरती, माध्यान्ह भोजनासोबत अतिरिक्त नाश्ता आणि विशेष इंटर्नशिप संधी यांचा समावेश होतो. सर्वसमावेशक शिक्षणावरील संशोधनालाही आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. शालेय शिक्षक व विद्यार्थ्यांमधील लिंग असमानतेवर उपाययोजना करण्यासाठी महिलांचा सहभाग, मुलींना शिक्षण प्रदान करणे. शासनाने आदिवासी, जातीनिहाय व धर्मनिहाय समूहामधील मुलांसाठी योजलेले सर्व लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याची दक्षता घेण्यासाठी त्यांना शिक्षण प्रदान करणे. शहरी भागातील गरीब कुटुंबांमधील विद्यार्थ्यांना योग्य जीवनमान मिळावे यासाठी त्यांना शिक्षण प्रदान करणे. दिव्यांग तसेच तृतीयपंथी मुलांना शिक्षण प्रदान करणे. यासोबत परिसरातील शाळांमधील पायाभूत स्तरापासून ते इयत्ता 12वी पर्यंतच्या मुख्य प्रवाहातील मुलांवर निरंतर व आणखी उमेदीने लक्ष केंद्रित करणे या बाबी सदर धोरणाची ठळक उद्दिष्टे आहेत. शालेय संकुलाच्या माध्यमातून शालेय शिक्षणामध्ये अनुशासन. 7वा मुद्दा, शालेय संकुलाच्या माध्यमातून शालेय शिक्षणामध्ये अनुशासन. उद्देश, उपलब्ध साधने एकमेकांसोबत वाटून घेता यावीत व शालेय अनुशासन अधिक स्थानिक प्रभावी कार्यक्षम व्हावे या उद्देशाने शाळांना शालेय संकुलामध्ये गटबद्ध करण्यात आले आहे. सध्या अनेक शासकीय शाळांना विशेषतः छोट्या शाळांना साधनांची टंचाई जाणवत असल्याची समस्या समोर आली आहे. शालेय संकुलाची उभारणी केल्यामुळे हा प्रश्न निकालात निघेल. अनेक शाळांचे भौगोलिक स्थलांतर न करताही त्या एका संस्थात्मक प्रशासकीय छताखाली आणल्या जातील. त्यामुळे मुलांसाठी कोणतीही तडजोड किंवा गैरसोय निर्माण न होता अतिशय प्रभावी व कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वात येईल. सन 2023 पर्यंत राज्य शासन लोकसंख्येचे प्रमाण, संधानता, कनेक्टिव्हिटी व इतर स्थानिक मुद्द्यांचा विचार करून शाळांना विविध शालेय संकुलामध्ये गटबद्ध करेल. गटबद्ध करण्याच्या या उपक्रमामध्ये विद्यमान शाळांच्या अवस्थांचे पुनर्विलोकन करून ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या अतिशय कमी आहे, उदाहरणार्थ 20 पेक्षा कमी विद्यार्थी, अशा शाळांची विलगीकरण करण्यात येईल. मात्र असे करताना मुलांना शाळेमध्ये ये जा करण्यास कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून दळणवळणाची आवश्यक सुविधा पुरवण्यात येईल.
या माध्यमातून राज्य शासनाला विद्यमान शाळांच्या अवस्थेची छाननी करण्याची संधी मिळेल. शालेय संकुलामुळे मुख्य प्रवाहापासून थोड्याशा वेगळ्या पडलेल्या छोट्या शाळांचा अलगपणा नाहीसा होईल आणि शैक्षणिकदृष्ट्या व प्रशासकीयदृष्ट्या एकत्र काम करण्यासाठी व एकमेकांना सहाय्य करण्यासाठी शिक्षकांचा व प्राचार्यांचा एक विशाल समुदाय निर्माण होईल. शासकीय शालेय प्रणालीसाठी शालेय संकुल हे प्राथमिक प्रशासकीय युनिट असेल. एखादे विशिष्ट शालेय संकुल म्हणजे एकमेकांशी जोडल्या गेलेल्या किंवा एकसंध असलेल्या प्रदेशातील 10-20 शासकीय शाळांचा समूह असेल. त्या ठिकाणी शिक्षणाच्या पायाभूत स्तरापासून ते इयत्ता 12वी पर्यंतचे शिक्षण प्रदान करण्यात येईल. माध्यमिक शाळांचे प्राचार्य या शालेय संकुलाचे प्रमुख असतील. एखादे विशिष्ट शालेय संकुल म्हणजे एक असे निमस्वायत्त सेमी ऑटोनॉमस युनिट असेल ज्यामध्ये शिक्षणाच्या पायाभूत स्तरापासून ते इयत्ता 12वी पर्यंतचे शिक्षण प्रदान करण्यात येईल. यामध्ये एक माध्यमिक शाळा सेकंडरी स्कूल असेल आणि इयत्ता 9वी ते 12वी आणि त्यांच्या आसपास सर्व शासकीय शाळा मूलभूत प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण प्रदान करतील. शाळांना शालेय संकुलामध्ये गटबद्ध केल्यामुळे विषयांचे शिक्षक, क्रीडा, संगीत व कला शिक्षक, समुपदेशक आणि समाजसेवक यांच्याही सर्व साधन सुविधा शाळांना एकमेकांसोबत गरजेनुसार वाटून घेणे शक्य होईल. याशिवाय या एकीकरणामुळे प्रयोगशाळा, ग्रंथालये, ICT उपकरणे, संगीत, वाद्य, क्रीडा उपकरणे व साहित्य, क्रीडांगणे इत्यादी भौतिक साधन सामुग्रीही एकमेकांसोबत नियोजनबद्ध पद्धतीने वाटून घेणे शक्य येईल. परिणामी सार्वजनिक साधन सुविधा इष्टतम विनियोग होईल. प्रारंभिक 3 वर्षांचे पायाभूत शिक्षण देणाऱ्या शाळा, व्यावसायिक शिक्षण व प्रौढ शिक्षण देणाऱ्या संस्था, शिक्षक सहाय्य संस्था व एकमेकांशी भौगोलिकदृष्ट्या जवळ असलेल्या किंवा जोडलेल्या परिसरातील दिव्यांग मुलांना सहाय्य देणे यांच्यासह सर्वांना एकमेकांच्या कामामध्ये सहाय्य करण्यासाठी सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधांचा संलग्न संच तयार करणे हा शालेय संकुल निर्मितीमागील महत्त्वपूर्ण उद्देश आहे. जिल्ह्यातील उच्च शिक्षण संस्थाही याबाबत सर्वतोपरी सहाय्य करतील. उदाहरणार्थ शिक्षक व्यावसायिक विकासास सहाय्य करणे. प्रत्येक संकुलासाठी सर्वसमावेशक शिक्षक विकास आराखडा आखण्यात येईल आणि सहयोगी अध्ययन समुदाय जाणीवपूर्वक विकसित केले जातील व साप्ताहिक बैठका, शिक्षक अध्ययन केंद्र अशा प्रक्रियांमधून त्याला शाश्वत ठेवण्यात येईल. यासोबत परिसंवाद, सेमिनार्स, वर्गातील देखरेखीतून मार्गदर्शन, इन क्लास मेंटॉरिंग, अनुभव भेटी इत्यादींमधून सातत्याने व्यावसायिक विकास घडवून आणण्यात येईल. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि ब्लॉक व क्लस्टर रिसोर्स सेंटर्स यांच्यासह शैक्षणिक व शिक्षक सहाय्य प्रणाली शालेय संकुल प्रणालीशी सुसंगत करण्यात येईल. प्रत्येक शालेय संकुलामध्ये एक शालेय संकुल व्यवस्थापन समिती असेल ज्यामध्ये संकुलातील सर्व शाळांचे व त्यासोबत प्रौढ शिक्षण केंद्र, गट साधन केंद्र, क्लस्टर रिसोर्स सेंटर CRC इत्यादींसह संकुलांशी संलग्न असणाऱ्या इतर संस्थांचे प्रतिनिधी असतील. शाळेच्या वतीने राज्य शासन व तिच्या समित्या यांच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार या समितीला असेल. सदर समिती शिक्षकांच्या कामगिरीच्या मूल्यमापनामध्येही मोलाची व मध्यवर्ती भूमिका पार पाडेल. प्रारंभी प्रत्येक शाळा स्वतःचा विकास आराखडा तयार करेल. त्यावरून शालेय संकुलाचा विकास आराखडा आखण्यात येईल आणि तत्पश्चात त्याला शालेय शिक्षण विभागाकडून अनुमोदन देण्यात येईल. शालेय शिक्षण प्रणालीच्या देखरेखीसाठी व त्यांचे कार्य सुरळीत होऊन त्यांच्या सबलीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट एज्युकेशन कौन्सिल, जिल्हा शिक्षण परिषद स्थापन करण्यात येईल. शालेय शिक्षणाचे विनियमन उद्देश. शालेय शिक्षणामध्ये सचोटी व पारदर्शकता राहावी आणि शैक्षणिक निष्पत्तीमध्ये निरंतर सुधारणा व्हावी या हेतूने शिक्षण प्रणालीच्या गुणवत्तेला व अभिनव उपक्रमांना चालना देण्यासाठी प्रभावी विनियमन व प्रमाणन ॲक्रिडिटेशन यंत्रणा राबवून भारतीय शालेय शिक्षण प्रणालीमध्ये नवचैतन्य आणणे. विनियमन शैक्षणिक सुधारणेचे साधन बनलेले आहे. विनियमन शैक्षणिक सुधारणेचे साधन बनलेले आहे आणि त्यामुळे भारतीय शाळेत शिक्षण प्रणालीस ऊर्जितावस्था आली पाहिजे. संघर्ष स्वारस्य टाळता यावे या हेतूने शाळांचे विनियमन व प्रचालन ऑपरेशन्स स्वतंत्र समितीकडून करण्यात येईल. धोरण निश्चिती, विनियमन, प्रचालन व शैक्षणिक बाबींकरता सुस्पष्ट स्वतंत्र प्रणाली अस्तित्वात असेल.
प्रत्येक राज्यासाठी राज्य शालेय नियंत्रण प्राधिकरण स्टेट स्कूल रेग्युलेटरी अथॉरिटी नावाची अर्धन्यायिक अधिकार स्वरूपाची स्वतंत्र राज्यव्यापी नियंत्रण समिती निर्माण करण्यात येईल. तर संपूर्ण राज्यातील शासकीय शालेय प्रणालीचे प्रचालन शालेय शिक्षण संचालनालयाकडून सांभाळले जाईल. सदर विनियमन शालेय गुणवत्ता मूल्यमापन व मान्यता आराखडा स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन फ्रेमवर्क याला अनुरूप असलेल्या मान्यता प्रणालीवर आधारित असेल. सदर आराखडा केवळ मूलभूत निकषांबाबत उपाययोजना करेल आणि शाळा सुरू करण्याची अनुज्ञप्ती कळवेल. शाळा स्वमान्यता घेतील आणि लेखा परीक्षा करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येईल. वरील प्रक्रिया शासकीय व खाजगी अशा दोन्ही स्वरूपाच्या शाळांना लागू राहील. विनियमनाची अंमलबजावणी सध्याच्या निरीक्षण दृष्टिकोनातून इन्स्पेक्टोरियल ॲप्रोच करण्यात येणार नाही. त्याऐवजी शाळांसंबंधित सर्व इत्थंभूत माहिती सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांचे पालकच वस्तुतः या विनियमनाचे नियंत्रक राहतील. राज्यातील शाळांसाठी आवश्यक असलेली मानांकाची रचना व अभ्यासक्रम यांच्यासह सर्व शैक्षणिक बाबी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्याकडून कार्यान्वित होतील. शालेय स्तरावरील शाळा सोडेपर्यंत घेण्यात येणाऱ्या क्षमता परीक्षांच्या प्रमाणपत्रांसाठीच्या बाबी प्रमाणपत्र परीक्षा मंडळाकडून हाताळल्या जातील आणि ते याकरिता आवश्यक अर्थपूर्ण परीक्षाही घेतील. मात्र पाठ्यपुस्तकांसह अभ्यासक्रम ठरविण्यामध्ये त्यांची कोणतीही भूमिका नसेल. खाजगी परोपकारी भावनेतून चालविण्यात येणाऱ्या शाळांच्या सत्कार्याला प्रोत्साहन देण्यात येईल आणि त्यांच्यासोबत विनियमनाचा भार कमी करण्यात येईल. त्याचबरोबर व्यावसायिक स्वरूपात आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने शाळा चालविणाऱ्या खाजगी शाळा चालकांना मज्जाव करण्यात येईल. शासकीय खाजगी शाळा यांचे एक समान निकष मापदंड व प्रक्रिया यांच्या आधारे विनियमन करण्यात येईल. त्याचसोबत जनहितार्थ खाजगी शाळांना आणि खाजगी परोपकारी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येईल. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद प्रत्येक राज्यासाठी शालेय गुणवत्ता मूल्यमापन व मान्यता आराखडा विकसित करेल. राज्य शालेय नियंत्रण प्राधिकरण स्टेट स्कूल रेग्युलेटरी अथॉरिटी मान्यतेच्या प्रणालीवर आधारित विनियमन करण्यासाठी वरील आराखड्याचा वापर करेल. शाळा व शालेय संस्था यांना अभ्यासक्रम निवडण्याची लवचिकता व स्वातंत्र्य असेल. मात्र निवडण्यात येणारे अभ्यासक्रम राष्ट्रीय राज्यस्तरीय अभ्यासक्रम आराखड्याशी सुसंगत असले पाहिजेत. सर्व समित्या व संस्था वार्षिक तसेच मध्यकालीन 3 ते 5 वर्ष मुदतीचे आराखडे बनवतील. संबंधित उच्च नियामक मंडळाकडून रीतसर पुनर्विलोकन प्रक्रिया निर्माण करण्यात येईल. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून नमुना तत्वावर विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तराचे राष्ट्रीय संपादनोक सर्वेक्षण नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे करण्याची प्रक्रिया तशीच चालू राहील. राज्य शासन देखील जनगणनेवर आधारित राज्य संपादनोक सर्वेक्षण स्टेट अचिव्हमेंट सर्व्हे करू शकते. शिक्षणाचा अधिकार. शालेय विनियमन व अनुपालन यांच्या शिक्षणाचा अधिकार शालेय विनियमन व अनुपालन यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा वैधानिक घटक असल्यामुळे त्यांचे पुनर्विलोकन करण्यात येईल आणि सदर धोरण सक्षम करण्यासाठी व तो अधिनियमन अस्तित्वात आल्यानंतर त्यापासून मिळालेल्या शिकवणीवर आधारित नियोजित सुधारणा अंमलात आणण्यासाठी अधिनियमामध्ये योग्य सुधारणा करण्यात येतील.